सार्थ एकनाथी भागवत अध्याय 5 भाग 3. चंद्रासारखे शुभ्र छत्र व रत्नखचित चामर राजलक्षणयुक्त राजोपचार अर्पण करून द्वापारयुगातील लोक अत्यंत भक्तिभावाने पूजा करतात. परात्पर असा परमात्मा त्वरित पावावा म्हणून त्याची ते वैदिक व तांत्रिक अशी मिश्र पूजा करतात. अशा रीतीने तत्वजिज्ञासू पुरुष भगवंताचे भजन करीतात. कलिमल दहन करणारे असे जे त्या काळचे नामस्मरण, त्या नामाचा प्रकारही राजा तुला सांगतो, ऐक. वासुदेवा तुला लोटांगण घालतो, संकर्षणा तुला नमन करतो, प्रद्युम्ना तुला प्रणाम करतो, अनिरुद्धा तुला अभिवादन करतो. त्याचप्रमाणे हे ऋषीश्वरा नारायणा, हे सुरंद्रा महापुरुषा, हे विश्वरूपा, हे विश्वेश्वरा, हे महात्मा श्रीवरा तुला नमस्कार असो. हे सर्वभूतात्मन पुरुषोत्तमा तुला नमस्कार असो. द्वापारयुगामध्ये हे राजाधिराजा अशा नामांनी त्याचे नित्य स्मरण करतात. त्या नामांच्या घोषाने देवाला मोठा संतोष होतो आणि तो अकस्मात वैकुंठ सोडून त्या नामकीर्तनामध्ये त्वरेने धावत जातो. द्वापारयुगातील लोक याच नामांनी स्तुतिस्तवन करीतात. आता हे राजा कलियुगातील भजन आणि तंत्रोक्त विधान सांगतो, ऐक. कलियुगातील देव श्रीकृष्ण ह्याकरता त्या कृष्णकांतीच्या प्रभावाने वर्णन करू. इंद्रनील मण्यांच्या कांतीचा समूह तेजपुंज दिसावा तशी त्याची देदीप्यमान कांती. त्याची मूर्ती सर्व अवयवांनी रेखल्यासारखी परिपूर्ण असून मुरली, शृंग इत्यादी उपांगेही त्याच्या सान्निध्य असतात. चारही भुजा मोठ्या पराक्रमी असून त्या चारही हातामध्ये शंख, चक्रादी सर्वांग सुंदर अशी आयुधे शोभतात. पाठीमागे नंद सुनंदादी सेवक सहस्र उभे. कलियुगामधील ज्ञाते अशा रीतीने श्रीकृष्णाचे नेहमी चिंतन करीतात. मधुपर्काधिक विधानाने जे यथासांग पूजन केले जाते ते सुद्धा गौणच मानून कलियुगामध्ये श्रीकृष्णाला कीर्तनच फार आवडते. हे राजाधिराजा, हे केवढे आश्चर्य आहे पहा की श्रीकृष्णाला कीर्तन हीच मोठी पूजा वाटते. इतकी कृष्णाला कीर्तनाची आवड. त्याच्या योगानेच त्या गरुडध्वजाला नेहमी आनंद वाटतो. श्रीकृष्णाला कीर्तन प्रिय आहे म्हणूनच तो नारदाला फार मान देतो, कारण तो निरंतर श्रीकृष्णाचीच कीर्ती गात असतो व त्याच्याच नामाचा घोष करीत असतो. नाम संकीर्तन केल्यामुळेच प्रल्हादाचे संकटातून त्याने संरक्षण केले. कीर्तनाने श्रीहरीला संतोष होतो आणि तो भक्तांचा भावबंध तोडून टाकतो. गजेंद्राने नामस्मरण करताच त्याला नारायण पावला. त्याचे संसारबंध तोडून त्याने त्याला स्वतः वैकुंठास नेले. नीचातही नीच अत्यंत पातकी अशी गणिका वेश्या होती. तिच्या तोंडाला अकस्मात रामनाम आले. तेवढ्या नामोच्चारासाठी श्रीहरीने तिला वैकुंठात राहण्यास योग्य केली. साऱ्या पातकांचा मूर्तिपंत पुतळा महानष्ट असा अजामिळ तो सुद्धा नामानेच पवित्र करून सोडला. याप्रमाणे नामाचा प्रताप अद्भुत आहे. नामस्मरणाने गोविंदाच्या स्वरूपात तल्लीन झाली त्या द्रौपदीला त्याने संकटातून मुक्त केली. खरोखर नाम हे भक्तांच्या अधिव्याधी नाहीसा करून टाकणारे आहे. अंतःकरणाच्या शुद्धीला मुख्यत्वे करून हरिकीर्तन हेच कारण आहे. चित्तशुद्धीला नामासारखे दुसरे साधन नाहीच. कीर्तनात हरीला कशी आवड असते तर वासराला जशी गाय किंवा मोहळाला जशी मधमाशी एक क्षणभर सोडून राहत नाही, त्याप्रमाणे नामस्मरण करणाऱ्या भक्तांची श्रीहरीला अत्यंत आवड असते. भक्ताला अणुमात्र दुःख झाले तरी ते तो आपणहून स्वतः निवारण करतो. याकरता ज्याला हरिकीर्तनाची खरी गोड लागली त्याला इतर साधकांच्या नादात पडून संकटे सोसण्याचे कारणच नाही. ज्याला हरीच्या नाम संकीर्तनात आणि हरीचे गुणानुवाद सांगण्यात मनामध्ये चौपट आल्हाद होतो, तो सर्व साधने केल्याप्रमाणे होऊन उद्धरतो. इतकेच नव्हे तर त्याच्या योगाने सारी पृथ्वीच पवित्र होऊन जाते. एक श्रीरामाचे नामच जर वाणीमध्ये निरंतर राहील तर ते पातकांचे पर्वत चूर करून परमानंदाचे सुख प्राप्त करून देईल. प्रेमाने हरिकीर्तन केले असता हृदयामध्ये श्रीहरी प्रकट होतो. त्याच्याहून श्रेष्ठ असे दुसरे साधन काहीच नाही.
श्रीहरीला कीर्तनाचे सुख फार मोठे वाटते. कीर्तन निष्ठेने भगवान संतुष्ट होतो. कीर्तनाने आणि हरिनामाने भोळे भाबडे असंख्य लोक तरुण गेले आहेत. यासाठी कीर्तनापेक्षा थोर असे प्रबळ साधन दुसरे कोणतेच नाही. मग कोणत्या हेतूने नीच लोक त्यांची निंदा करतात बरे? याप्रमाणे नामकीर्तनाला जे विन्मुख होतात त्यांना स्वप्नात सुद्धा सुख मिळत नाही. मूर्ख लोक कीर्तनाचा द्वेष करून अत्यंत विपत्ती मात्र भोगतात. ज्यांच्या हृदयामध्ये द्वेषाने संचार केला त्यांच्या आचाराला धिक्कार असो. द्वेष करणारे लोक निरंतर अतिदुस्सह दुःखच भोगत असतात. कलियुगामध्ये जे बुद्धिमान पुरुष असतात ते नामसकीर्तनातच सदा सर्वकाळ मग्न असतात. ते मोठ्या आनंदाने त्या नामाचाच गौरव करून मोठ्या मोठ्या प्रेमाने त्यांचे स्मरण करतात. मोठमोठाले असे अनेक अवतार आहेत. त्यात श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र अत्यंत पवित्र आहे. त्यांच्याच चरणाला वंदन करावे याबद्दल सांगतात. वृत्तिलय प्रत्यगात्मनुसंधान, देवदेवता यांचे ध्यान, सगुण निगुण ध्येय इत्यादी सर्व एका हरिचरण स्मरणाने तत्काल तृणप्राय करून सोडली. म्हणून ध्यान करणारा तेच हरिचरण एक श्रेष्ठ आहे. त्याचे ध्यान हे कल्पना आदी करून सारे कष्ट दूर सारून भक्तांचे अत्यंत अभिष्ट असे मनोरथ सर्वकाल परिपूर्ण करते. हे राजा, नित्य हरीच्या चरणाचे ध्यान केले असता भक्तांच्या देहातील रोगांचेच दुःख नाहीसे होते असे नाही, तर ते भवरोगांचेही दुःख दूर करते, भक्तांचे मनोरथ पूर्ण करते असे म्हटले. यावरून ते मनोरथ विषयात्मक असतील असे तू म्हणशील, तर ते तसे नव्हे. हरिचरणामृत हे भगवत भक्ताला निर्विषय अशा परमानंदाने नित्य तृप्त करून सोडते. त्या चरणांच्या पवित्रतेचे वर्णन काय करावे? त्याचे तीर्थ प्रत्यक्ष शंकरही मस्तकावर धारण करतात. हरीचे चरण म्हणजे साऱ्या तीर्थांची जन्मभूमीच होय. म्हणून त्या चरणांच्या ध्यानाने भक्ताला सुद्धा पवित्रपणाच येतो. अकस्मात चरण लागल्यामुळे पाषाणसुद्धा पवित्र होऊन गेले. मग ते जाणून बुजून त्यांचे ध्यान करतात. त्यांच्या पवित्रपणाचे वर्णन किती करावे? जो सर्व काळ शत्रुत्वाने वागला, ज्याने त्याची प्रत्यक्ष स्त्री चोरून नेली, त्याचा प्रत्यक्ष बंधू शरण आला असता त्याला निज भावाने आत्मता देऊन सोडली. हे राजाधिराजा, त्याला कोरडी केवळ आत्मताच दिली नाही, तर सोन्याची नगरीही देऊन त्याला अढळपणाने स्थापन केले. म्हणून शरणागताला शरण जाण्याला योग्य असेच खरोखर हरीचे चरण आहेत. भगवत भक्तांना त्यासारखे दुसरे निर्भय स्थानच नाही. भक्ताला किंचितही दुःख झाले तरी ते भगवंताला क्षणभरही सहन होत नाही. प्रल्हादाचे दुस्सह दुःख त्याने स्वतः जाऊन निवारण केले. दावाग्नी पोटामध्ये गिळून टाकून वनात गोपाळांचे संरक्षण केले. पांडव लाक्षागृहात जळत असता विवरद्वारातून त्यांना बाहेर काढले. जो आपले सर्वांग झिजवून निरंतर भक्तांची पीडा निवारण करतो, तो भक्तांच्या प्रेमास्तव रणांगणामध्ये स्वतः रथ हाकतो. अशा त्याच्या चरणाला साष्टांग नमस्कार घातला असता तो भक्ताला आपल्या मांडीवर घेऊन त्याचा प्रतिपाळ करतो. असा शरणागताचे रक्षण करणारा दयाशील जगामध्ये दुसरा कोणी नाही. प्रचंड संसार समुद्र तरून जाण्याच्या हरिचरणाचीच अढळ नौका आहे. अनन्य शरण येतील त्या सर्वांना तो चरणकृपेने तारून नेतो. शरणागतास अत्यंत आश्रयभूत असे जे त्या महापुरुषाचे चरण, ज्यांचे सनकादिकही ध्यान व अभिनंदन करतात, अशा त्या चरणांचा अगाध महिमा वर्णन करताना वेदांना सुद्धा मौन पडले. ब्रह्मदेव व शंकरसुद्धा स्वतः स्तवन करता करता तटस्थ होऊन राहिले. ते श्रीकृष्णाचे चरण केवळ अतर्क्य व अगम्य आहेत. हे जाणून ब्रह्मदेव व ईशान म्हणजे शंकर इत्यादी साष्टांग नमस्कार करून त्यांचे स्तवन करू लागले. ते असे, जे राजवैभव मिळवण्यासाठी देवांनीही लाळ घोटावी असले राज्य श्रीरामचंद्राने एका पित्याच्या वचनाकरता टाकून देणे. श्रीराम हा खरा धर्मनिष्ठ आणि पितृवचनाचे पालन करणारा होता. म्हणून एवढे मोठे राज्य सोडून एकटा वनवासाला निघून गेला. वनवासाला
पायी जात असतानाही प्रिय सीतेला बरोबर घेतले. म्हणूनच श्रोत्यांनी त्याला श्रीलंपट मात्र समजू नये, कारण सीता केवळ स्त्री नव्हती, भगवंताची ती निस्सीम भक्त होती. म्हणून सारे राजवैभोग सोडून देऊन श्रीरामाच्या सेवेच्या स्वार्थाने तिने रामाबरोबरचा वनवास पत्करला. कारण राज्यावर असताना रामचंद्रांनी आपली सेवा साऱ्या सेवकांना त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे वाटून दिली होती. ती सारीच सेवा वनामध्ये मी एकटीच करून राहील असा हेतू मनात धरून सेवा घडावी आणि आपण कृतार्थ व्हावे याकरिताच खरोखर पायांनी चालत सीता वनवासाला गेली. श्रीरामाच्या सेवेचे सुख काय सांगावे. पायाने चालताना तिला दुःखाची आठवणसुद्धा झाली नाही. मायेने माहेरची ती विसरली, इतका तिला सेवेचा आनंद वाटत होता. अशा मनातील परिपूर्ण भक्तीनेच ती वनामध्ये सेवेसाठी आली होती. ती भक्ताची भक्ती एक रामचंद्रच जाणणारे, इतर देवांना किंवा दानवांना ती कळणार नाही. निज भक्तांचे मनोरथ जाणावे, रघुनाथानेच तसे त्यांच्या सेवेचा स्वार्थ भजनानंदाने जाणावा. त्यांच्या भक्तांचीच भगवत जनाचे सुख काय असते ते एक भाविक भक्तच जाणतात. भावा वाचून ते भजन सुख अभाविकांना कळत नाही. सीता ही पूर्ण भाविक भक्त आहे हे श्री रघुनाथाला कळलेले होते. म्हणूनच ते तिच्या बोलण्यावरून मृगाच्या मागे धावत गेले. त्या माईक मृगाच्या मिथ्या सोनेरीपणा जी श्रीराम पूर्णपणे जाणून होते, तरी भक्तांचे लळे पुरवण्याकरिता ते त्या मृगाचे मागे धावले. बाळकाचा छंद पुरवण्याकरता ज्याप्रमाणे आई आपण नाचू लागते, त्याप्रमाणे आपल्या भक्तांच्या संगीतावरून रामही या कपटमृगाच्या मागे धावले. वानरांच्या गोष्टी ऐकतानासुद्धा ज्या रामचंद्राच्या मनात कधी विकल्प येत नसे, तो सीतेच्या बोलण्यावरून मृगाच्या मागे धावला. यात नवल ते काय. भक्तांचे बोलणे मग ते कसलेही असो, राम खोटेच म्हणतच नव्हता. म्हणून तो आपण आपल्या पायांनी धावत मृगाच्या मागे गेला. तो आपल्या भक्तांच्या बोलण्यावरून तत्काळ मृगाच्या मागे पायांनी धावत गेला. ज्याच्या पायाची धूळ शंकरादी सारे देव आपल्या मस्तकावर वंदन करतात, तो मृगामागे धावत असता त्याने पाषाणसुद्धा पावन करून सोडले. त्याच्या चरणाला अनन्य भावाने शरण जाऊन परमभक्तीने वंदन करूया. अशा प्रकारे त्या महापुरुषाच्या चरणाला अभिवंदन करून सर्व देव त्याचे स्तवन करू लागले. कीर्तनाने कलियुगातील लोकही परम पावन होऊन नित्यमुक्त होतात. अशा प्रकारे कृतयुगापासून कलियुगापर्यंतचे लोक स्वहिताकरिता श्रीहरीचे ह्या नामांनी, ह्या रूपांनी व ह्या अवतारलीला गायनांनी भक्ती पुरस्कर भजन करतात. त्यातसुद्धा मोठमोठ्या ऋषींनी कलियुगाची थोरवी फारच वर्णन केलेली आहे. कारण या युगात हरिकीर्तनामुळेच चारही मुक्तिदासी होऊन राहिलेल्या असतात. हे सर्वज्ञ राजा ऐक. कलियुग हे अत्यंत धन्य होय, कारण त्यात हरिकीर्तन आणि नामस्मरण येणेकरूनच सर्व मनोरथ सिद्धीत जातात. कलियुगामध्ये पातके फार होतात, तेव्हा केवळ हरिकीर्तनाने स्वार्थ कसा साधतो, तर तेथे दोषांचा त्याग करून गुणाचेच जे ग्रहण करतात ते हरिकीर्तनाने नित्यमुक्त होतात. हरिकीर्तनाने चित्तशुद्ध झाल्यामुळे दोषांचा त्याग करून गुणांचे ग्रहण केले जाते. अशा प्रकारे सारग्रहण करणारे लोक कलियुगामध्ये हरिकीर्तनाचेच परममुक्त होतात. कलीचे गुण जाणणारे लोक नामानेच येथे मोक्ष मिळतो हे लक्षात घेऊन कीर्तनच करतात आणि ते खरोखर नित्यमुक्त होतात. कलियुगामध्ये निरंतर नामस्मरण करावे हेच काय ते सार आहे. हे राजेंद्रा, नामाचा जे नित्य घोष करतात ते पुरुष मुक्तच होतात. कृतयुगामध्ये शमदामादी साधन, त्रेतायुगामध्ये वेदोक्त यज्ञ आणि द्वापार युगात आगमोक्त तंत्रविधान युक्त पूजन हे साधन आहे. याप्रमाणे तिन्ही युगातील लोकांना परम संकटाची साधने केली तरी मनाला अणुमात्रही शांती प्राप्त होत नाही. पण क्लीने कीर्तनाच्या योगाने त्या साऱ्याच साधनांना लाजवले. परमात्म्याला कीर्तनामध्ये गात नाचत वश करून घेता येते. आखरी म्हणजे गावाबरोबर गुरे एकत्र करण्याच्या जागेमध्ये अथवा यमुना तीरावरील वाळवंटामध्ये हुमरी माचा खेळ खेळताना
गवळ्यांच्या पोरांनी ती प्रेमाची गाणी ऐकून देव अगदी भुलून जातो व त्याच्याबरोबर आनंदाने नाचू लागतो. कृष्णा, कान्हा, गोपाळा अशा लाडक्या पण वेड्यावाकड्या नामांचा चाळा घेऊन गवळ्यांची मुले वेळोवेळा गर्जना करतात. त्याच्या योगाने तो घनश्याम सुखावतो. त्या सुखाच्या भराने देवाला परमानंदाची उकळी येते. तात्पर्य: याप्रमाणे कलियुगामध्ये कीर्तनाच्या योगाने भक्त अनायासेच उद्धरून जातात. कीर्तनाची आवर्तने चालू झाली म्हणजे पातकांच्या राशी दग्ध होऊन जातात आणि भक्तांचा तत्काल उद्धार होतो. हरिनामामुळे कलीला मोठेपणा आला आहे. कलियुगाची हीच थोरवी आहे की नामसंकीर्तनाच्या योगाने चारही वर्ण मुक्त होतात. त्यात स्त्रिया किंवा शूद्र असा विचार राहत नाही. वेद अत्यंत कृपण होऊन 3 वर्णाच्याच कानाशी लागतात. स्त्री-शूद्रांशी त्याने अबोला धरला तो अद्याप कायमच आहे. त्या वेदांची ही मोठी उणीव हरिनामकीर्तनाने काढून टाकली. कारण हरीच्या नामाने स्त्रीशुद्ध किंवा अत्यज लोकसुद्धा उद्धरून जातात. कीर्तनाने स्वधर्म जोडतो, कीर्तनानेच स्वधर्म वाढतो, कीर्तनानेच परब्रह्म प्राप्त होतो. फार काय सांगावे, मुक्तीसुद्धा कीर्तनापुढे लाजून जाते. कीर्तनाच्या आनंदामुळे चारही मुक्ती हरिभक्तांना वरण्यास येतात. पण भक्त त्यांना धुडकावून लावतात तरी त्या दासी होऊन त्यांच्या पायाला लागतातच. हे राजा, कलियुगामध्ये एवढा साक्षात्कार आहे. कीर्तनाची ख्याती खरोखर मोठी आहे. याबद्दल तू मनामध्ये यत्किंचितही विकल्प धरू नकोस. कृतयुग असो, त्रेतायुग असो की द्वापारयुग असो, नामाला केव्हाच निषेध नाही. पण कलियुगामध्ये चारही मुक्त नामापाशी स्वतःच दासी होऊन जातात. हे राजेश्वरा, जे कोणी जन्ममरणाच्या भोवऱ्यात सापडून संसारामध्ये गिरक्या खात असतात त्या प्राण्यांना कलियुगामध्ये कीर्तनानेच सद्गती प्राप्त होते. कलियुगामध्ये कीर्तनानेच संसारांचे कुंपण उखडून जाऊन शांतीसुखाच्या अनुभवाने परमानंदाला मिठी पडते. असा कीर्तनामध्ये मोठा लाभ आहे. देवांना किंवा मानवांना कष्ट करूनसुद्धा तो प्राप्त होत नाही. पण कलियुगात तो सुलभ झाला आहे. म्हणूनच भाग्यवान लोक हरिकीर्तनाचा मोठा लोभ धरतात. कीर्तनामुळे चारही मुक्त येऊन भक्तांच्या गळी पडतात. कोणी म्हणतील की असे घडावयाचे नाही, तर राजा त्याची स्थिती म्हणजे उपपत्ती सांगतो ऐक. कीर्तनामध्ये हरिनामाचा घोष चालतो. त्यामुळे देवाला मोठा संतोष होतो आणि तो वैकुंठ सोडून त्वरेने कीर्तनामध्ये धावत येतो. देव आपल्या गुणकीर्तनाला अतिशय लुब्ध असतो. तो वैकुंठाला जावयाचेच विसरतो. भक्तांची भक्ती पाहून ज्याला तेच स्थान आवडते, अर्थात जेथे यदुनायक राहतो तेथेच वैकुंठ लोकही येतो. याप्रमाणे भक्त कीर्तनानेच सलोकता मुक्ती प्राप्त करून घेतात असे समज. नामकीर्तनाच्या गजरामध्ये श्रीहरी भक्तांच्या समीप धावून येतो. हीच समीपता मुक्ती होय. हरिकीर्तनानेच भक्तांच्या हाताला ती चढते. कीर्तनाने भगवान संतुष्ट झाला म्हणजे भक्ताला तो प्रत्यक्ष दर्शन देतो. त्याचे श्यामसुंदर पीतांबरधारी ध्यान भक्तांच्या मनामध्ये सहज ठसते. ज्या ध्यानाने भक्त कीर्तन करतो तेच ध्यान मनामध्ये दृढतर ठसते. त्यावेळी देवाची रूपलक्षणे भक्ताला प्राप्त होतात. श्यामसुंदर चतुर्भुज पीतांबर धारण करणारा, शंखचक्रादी आयुधे हातात अशी जी स्वरूपता ती कीर्तन गजराला भुलून भक्ताला माळ घालते. तेव्हा देव आणि भक्त समसमान होतात. दोघांचे अवयव सारखे व दोघांची आयुधालंकारादी चिन्हेही सारखीच. भक्तिभावाने हरिकीर्तन केले असता हरिभक्तांना एवढा महिमा प्राप्त होतो. लक्ष्मी जेव्हा दोघांना एके ठिकाणी पाहते तेव्हा देव कोणता व भक्त कोणता ते तीही ओळखू शकत नाही. ब्रह्मदेवसुद्धा नमस्कार करताना बिचकतो. देव खरा कोणता हे त्यालासुद्धा कळत नाही. शुद्ध भावाने हरिकीर्तन केले असता जनार्दनाला संतोष होतो. देव भक्तांना आलिंगन पडते व ती मिठी पुन्हा कधी सुटत नाही. तेव्हा बाह्यांतरी चराचरात देव प्रकट होऊ राहतो. त्याला संसारामध्ये दुसरे असे दिसावयाला काहीच राहत नाही. याप्रमाणे वृत्ती स्वानंदात मग्न होऊन पुन्हा कधीही भिन्न होईनाशी झाली म्हणजे तिला सायुज्य मुक्ती असे म्हणतात. तिच्यामध्ये भिन्न भाव कसला तो राहतच नाही. अशी पूर्ण सायुज्यता संपादन करून तो
जेव्हा हरिकथा करू लागतो तेव्हा त्या कथेची तल्लीनता सर्व प्राण्यांना अत्यंत प्रिय होते. अशा रीतीने हरिकीर्तनापाशी चारी मुक्ती दासी होऊन राहतात. म्हणून भक्त हे हरिभजनालाच लुब्ध होऊन जातात. मुक्तीला ते मुळीच घेत नाहीत. याप्रमाणे योग, याग, तप इत्यादी साधनांना हरिकीर्तनाने अगदी पोरकी करून सोडली आहेत. कलियुगामध्ये नामस्मरणाने आणि हरिकीर्तनानेच जडजीवांचा उद्धार होतो. कीर्तनामुळे चारही मुक्ती प्राप्त होतात. म्हणून कलियुगात ही कीर्तन भक्तीच मुख्य आहे. याकरिताच इंद्रादी देवगणसुद्धा कलियुगामध्ये जन्म होण्याची इच्छा करतात. स्वर्ग हे भोगाचे स्थान नव्हे, तर तो एक विषयांचा बंदीखानाच आहे. म्हणून भाग्यवान जीव कलियुगामध्ये जन्म घेऊन हरीचे कीर्तन करतात. कलियुगातील जन्माची स्वर्गातील देवही जर इच्छा करितात, तर कृतादी युगातील उत्तमोत्तम लोक कीर्तन धर्मरूप भजनासाठीच मुद्दाम जन्माची इच्छा करतील. यात काय आश्चर्य? कृतयुगातील भाग्यवान लोकांनी यज्ञत्याग करून स्वर्गाचे स्थान मिळवले, पण ते सुद्धा कलियुगातील जन्माची इच्छा करतात. कृत, त्रेत आणि द्वापार या तिन्ही युगातील श्रेष्ठ पुरुषसुद्धा कलियुगामध्ये जन्म घेऊन येण्याची नेहमी इच्छा करीतात. त्या काळचे लोक आपसात बोलत असतात की कीर्तनामुळे चारही पुरुषार्थ साध्य होतात. हाच कलियुगाचा महिमा आहे आणि याकरता सृष्टीमध्ये कलियुग मोठे धन्य होय. जे खरे भाग्यवान असतात तेच कलियुगामध्ये जन्म पावतात. तात्पर्य, कलियुगात जन्म येण्यासाठी देवांना, मानवांना व उरगांनाही उत्कंठा लागून राहिलेली असते. दीनदुबळ्यांचा उद्धार व्हावा म्हणून कलियुगात श्रीनारायण नामस्मरणानेच संसार बंधन तोडून टाकतो. सारांश, हरिकीर्तन सर्वांनाच संसारातून तारते. याकरिता राजा हे पहा की कलियुगामध्ये हरिकीर्तनाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली असता लोक अनायासे तरून जातात. याविषयी संशय नको. कलियुगामध्ये अनेक प्रकारचे लोक नारायणाची उपासना करतील आणि स्त्रिया व शूद्रही भक्तीचा महिमा माजवतील. विशेषे करून द्रविड देशामध्ये अतिशय भक्ती वाढेल. त्यातूनही जेथे नामांकित तीर्थाची स्थाने असतील तेथे तर भक्तीला ओत येईल. ताम्रपर्णी नदीच्या तीरावर हरिभक्तीचा महिमा फारच मोठा आहे. कृतमालेच्या सभोवार तर हरिभक्ती फारच उल्हासाने नांदत असते. निर्मल जलाची नदी तिचे जल प्राशन केले असता श्रीहरिचरणावरील प्रेम वाढत जाते आणि भगवद्जन करण्याची बुद्धी दृढ होते. कावेरी नदीचा नुसता तीर पाहताच पापांच्या राशी पळून जातात. जेथे श्रीरंग आवडीने राहतो तेथे भक्तीचा प्रवाह दुथडीने भरून वाहतो. प्रीतीची नदीमध्ये बुडी मारली असता तात्काळ चित्तशुद्धी होते आणि भजन चढाओढीने वाढत जाऊन भक्तीचा झेंडा वैकुंठापर्यंत चढतो. हे राजराजेश्वरा ऐक, या 5 नद्यांमध्ये तीर्थात स्नान केले असता अथवा त्यांचे उदक प्राशन केले असता भगवज्जनामध्ये बुद्धी स्थिर होते. या तीर्थाचे दर्शन घेतल्यास कलिमलाचे क्षालन होते आणि स्नान किंवा जलप्राशन केल्यास भगवज्जन करण्याला उल्हास येतो. या तीर्थाचे दर्शन, स्पर्शन किंवा स्नान केले असता वासुदेवाचे शुद्ध भजन करण्याची नित्य नूतन इच्छा वृद्धिंगत होते. अशा प्रकारचे जे भक्त असतात ते देव, ऋषी आणि पितर या तिघांच्याही ऋणातून मुक्त होतात. देवांचे, ऋषींचे किंवा पितरांचे ते कधीही पांगले होऊन राहत नाहीत. शरणागताला शरण्य म्हणजे आश्रयभूत अथवा संरक्षक असे एक श्री मुकुंदाचेच चरण आहेत. त्याला निश्चित भावाने शरण गेल्यास जन्ममरण बाधत नाही. ज्याला जन्ममरणाचीच बाधा लागत नाही त्याला देव, ऋषी, आचार्य आणि पितर यांचे ऋण कसे लागू होईल? ते भक्त भगवद्जनांचेच उद्धरून जातात. हरिचरणाच्या ठिकाणी जो रंगून गेला, जो कोणाचाच ऋणी राहत नाही, ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श झाला की लोखंड काळेपणापासून सुटते, गंगेचे स्नान केले असता ज्याप्रमाणे सर्व पापांपासून मुक्तता होते, त्याप्रमाणे हरिचरणाच्या ठिकाणी वृत्ती रंगली असता भगवत भक्त
या ऋणीत्रयीपासून मुक्त होतो. भावपूर्वक भगवत भक्ती केली असता साऱ्या पितरांचा उद्धार होतो. भगवत भक्तीच्या आनंदाने ऋषी नित्य तृप्तच होतात. भगवत भक्तीच्या आनंदाने सर्व प्राणी मात्र सुखी होतात. पुत्राने भगवत भक्ती केल्यास त्याची माता पितरे आणि आप्त इष्टसुद्धा उद्धरून जातात. सर्व देवांचा नियंता जो श्रीहरी त्याचे अत्यंत उल्हासाने भजन केले असता देव ऋणाची गोष्ट भगवत भक्ताला कधीही बाधत नाही. जे अनन्य भावाने भजन करणारे आहेत ते कधी कर्माच्या अधीन होत नाहीत, कारण कर्म ज्याच्या अधीन असते त्या हरीलाच तो शरण गेलेला असतो. अनन्य शरण हरिभक्त तो कर्माचा सेवक नव्हे किंवा देवांचाही चाकर नव्हे, प्राकृत जनांचा तर दास नव्हेच नव्हे. जो हरीला शरणागत झाला तो कोणाचाच अंकित नव्हे. तो कर्मापासून अलिप्त असून ऋणत्रयांतून नित्यमुक्तच असतो. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वासुदेवच भरलेला आहे अशी दृढ प्रतीती त्याला असते. म्हणून भक्त हे सर्व कर्मापासून अलिप्त असून सकल ऋणांमधून मुक्त होतात. देहाचा अभिमान सोडून व इतर देवांचे भजन टाकून देऊन जे हरिचरणाचाच अनन्य शरण जातात त्यांना कर्मबंधन स्पर्श करीत नाही. याप्रमाणे जे अनन्य शरण असतात तेच हरीचे पूर्ण आवडते होत आणि जे असे हरीचे आवडते असतात त्यांना कर्मबंधन स्वप्नातही स्पर्श करू शकत नाही. हे राजा, आता तू म्हणशील की भगवत भक्त हे विहित कर्मचरणामुळे नित्यमुक्त असतात, पण सांगतो की त्यांनी जरी असत्कर्म केले तरी त्यांना प्रायश्चित्ताचे बंधन नाही. ज्याप्रमाणे सिंहाचा छावा मत्त हत्तीकडून वेढला जात नाही त्याप्रमाणे हरीच्या भक्तांची अकर्म केले तरी त्यांना यमाच्याने बांधवणार नाही. हरीचे एक नामस्मरण केले आणि ते महापातकही असला तरी त्याला यम येऊन वंदन करील. मग हरीचे जे परम आवडीचे भक्त असतात त्यांना अकर्माबद्दल यम कसा दंड करील? वेदाज्ञा म्हणजे साक्षात विष्णूचीच आज्ञा होय. त्या देवानेच धर्म आणि अधर्म सांगितलेले आहेत. मग भक्तांनी विकर्मचरण केले असता वेदाज्ञेचा नेम त्यांना कसा बाधणार नाही? ज्याप्रमाणे राजाचा प्रिय सेवकही पहाऱ्यावरील शिपायाच्या अंकित होत नाही, तर मग राजाचा आवडता मुलगा ह्या द्वारपाळांच्या अंकित कसा होईल? त्याप्रमाणे हरिनामाचे ज्याला नुसते स्मरण असते त्याला चरणाचा वेदवंदन करतो, तर मग हरीचा जो पूर्ण आवडता असेल त्याला वेदाचे विधान केव्हाही बाधणार नाही. आता भक्तांकडून निषिद्ध कर्म कल्पनातीही घडवायचे नाही, परंतु दैवयोगाने कदाचित घडलेच तर अच्युत स्मरणानेच त्या कर्मापासून त्याची मुक्तता होते. कर्म बांधू शकत नाही असा भागवत धर्म तरी कोणता? त्या भक्तातील उत्तमोत्तम वर्म आता तुला सांगतो, ऐक. देहाभिमानाची ओढ झुगारून देऊन सर्व प्राणीमात्रांमध्ये ज्याची हरिभक्ती दृढ असते तो कर्मांना पायाखाली तुडवतो. मुक्ती आपल्या केसांनी त्याचे पाय झाडते. तो ज्याच्याकडे कृपादृष्टीने पाहतो त्याचे संसार भय तात्काळ नाहीसे होते आणि तो जेथे म्हणेल तेथे लगोलग हरीची भक्ती ठाणे देऊन राहते. त्याच्या अनुग्रहाने दीनजनांच्या अंतःकरणात देव प्रकट होतो आणि त्याच्या कर्माचा निराश स्वतः श्रीहरीच करू लागतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवला म्हणजे अंधार पळून जातो, त्याप्रमाणे हृदय मंदिरामध्ये राम प्रकट झाला की कर्माचा सहजच निराश होतो. हे राजश्रेष्ठा, भगवंताच्या नामाची कीर्ती हिचेच नाम परमभक्ती होय. भक्तीपाशी चारही मुक्ती दासीप्रमाणे राबत असतात. ही भक्तीची पूर्ण स्थिती अथवा महिमा ऐकून राजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले व ते आनंदवृत्तीने बोलू लागला. जनक राजाची ही स्थिती सांगताना नारद मनामध्ये अत्यंत सुखभरीत झाला आणि त्या भरातच त्याने वसुदेवाला त्या इतिहासाची समाप्ती सांगितली. नारद इतिहास सांगू लागला तसाच आनंदाने डुलूही लागला आणि त्याच आनंदाच्या भरामध्ये वासुदेवाला भक्तीचे रहस्य सांगता झाला. याप्रमाणे जयंतीपुत्रांनी जनक राजाला परमप्रीतीने स्वानुभव पुरस्पर
भगवंताची श्रेष्ठ भक्ती सांगितली. त्याचे भाषण ऐकून जनक राजाच्या मनाला आनंद वाटला. तेव्हा अत्यंत प्रेमाने त्या जयंती पुत्राचे त्याने पूजन केले. श्रवणाने अत्यंत समाधान झाल्यामुळे पूजा करावयाची त्याला अत्यंत प्रेम वाटले. तेव्हा जनक राजाने त्या आनंदाच्या भरात मोठ्या भक्तिभावाने त्याची पूजा केली. जयंती पुत्रांची राजाने परमादराने पूजा केली. अहिल्याचा पुत्र शतानंद हा राजाचा उपाध्याय होता. त्यानेही मोठ्या आदराने पूजा सांगितली व स्वतःही केली. अशा प्रकारे ते 9ही जण अत्यंत श्रेष्ठ भगवद्भक्त सर्वांच्या देखत आकाशमार्गाने वरवर जात अदृश्य झाले. त्या भागवत धर्माने वागून तशा प्रकारची भगवद्भक्ती करून पूर्णानुभवाने जे जनक राजाही उत्तम गती पावला. सद्वाद्वाने भगवद्भक्ती केली असता देहामध्ये असूनही विधेय स्थिती प्राप्त होते. ती जनक राजाला प्राप्त झाल्यामुळे तो परम विश्रांतीला पोहोचला. हे वसुदेवा, सर्व भाग्यांच्या पंक्ती आपोआप जेथे विश्रांती घेण्यासाठी येतात ती भाग्यस्थिती